की तुझ्याकडे कोणती गण आहे, तू म्हणजे काही विचारलं. नमस्कार, मी प्रियंका आणि वेलकम आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या दोघांची लव्ह स्टोरी रिवील करणार आहोत. एंड ये हम पार्ट 1 कर रहे हैं बिकॉज द लव स्टोरी इज क्वाइट लॉन्ग. बहुत सारा अमरीश पुरी इसके बीच में आया हुआ है. नॉट ब्लेमिंग एनीवन्स फादर, नॉट ब्लेमिंग एनीवन्स फादर, बट इसका पार्ट 2 भी देख लेना, ये पार्ट 1 है. हा, आणि याला मराठी कळतं, हाँ. बोलताही येतं, बट तो थोडा कम्फर्टेबल नाहीये मराठी बोलण्यामुळे, म्हणून आम्ही थोडं मराठी हिंदी असा ब्लॉग करणार आहोत. तू मराठी बोलणार. चालेल चालेल. मिंग्लिश हा, मराठी हिंदी मिंग्लिश. नवीन वर्ड कॉइन किया. शुरू से शुरू कर. यू नो द पॅराडॉक्स काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा, की ह्याने मला मेसेज केलेला तेव्हा मी गेम ऑफ थ्रोन्स बघत होते, म्हणजे त्यावेळेचं लाईक 2020चा. ओके, बहुत इंपॉर्टेंट है, कोविड के बीचों बीच का है ये सीन. आणि मी गेम ऑफ थ्रोन्सचा लास्ट कोणता तरी सीझन होता आणि मी बघत होते. आज आम्ही दोघे हाऊस ऑफ ड्रॅगन एकत्र बघतोय. येस. सो लाइफ हैज कम टू अ फुल सर्कल. हाँ. स्टार्ट. सो इट स्टार्ट्स विद कोविड. 2020 में कोविड हो रखा था. मैं कश्मीर में पोस्टेड कुठे होता आणि काय करत मी होतास? कश्मीर मध्ये पोस्टेड होतो आणि 24 ऑफ एप्रिल बहुतेक डेट होती, कारण की 26 माझा बर्थडे आहे. 26 एप्रिल माझा बर्थडे आहे. मला आय हॅव दिस मेमरी. सो मी जीवनसाथीवर हिला बघितलं, जीवनसाथी वेबसाईटवर हिला बघितलं आणि राईट साईड केला. राईट साईड. आणि मला रिक्वेस्ट आलेली 24th ऑफ एप्रिलच्या आसपास, आणि मी लिटरली टाइमपास करण्यासाठी, कारण का मला माहिती होतं माझे पप्पा कधी हो बोलणार नाही एक नॉन महाराष्ट्रीयनसाठी. म्हटलं हा मुलगा चांगला दिसतोय. जर ज्या लोकांना माहित नाहीये, हा तो त्यावेळेला आर्मीमध्ये होता. ही इज अ मेजर आणि तेव्हा तो कॅप्टन होता आणि तो मस्त आपल्या आर्मी युनिफॉर्म मध्ये वगैरे होता तो फोटो. आणि लाईक यार हा छान दिसतो, मस्त दिसतोय. तर मी म्हटलं चला आपण टाइमपास करूया, ऍटलिस्ट एक आठवडा बोलूया, मग बाय बाय बोलून टाकूया. असं करून मी हो बोलला. तो शी एक्सेप्टेड द रिक्वेस्ट एंड इट वाज लाइक 25th की नाइट थी. 25th की नाइट को 11-12 बजे के आसपास आई टेक्स्टेड हर. 12 बजने वाले थे. आई टेक्स्टेड हर, हेलो हाउ आर यू, ऑन जीवनसाथी ॲप बोलली. तो तिने तिकडून रिप्लाय नाही केला. देन नाही, 24th तू केलंस, आपलं बोलणं नाही झालं, कारण का मी म्हटलं की आम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघते, चल पळ करून. मग 25th परत तू रिप्लाय मेसेज केलास माझ्या व्हॉट्सअपवरती हाय करून. अँड तो मला म्हणतो पण माझा बर्थडे आहे. म्हटलं ओल्डेस्ट ट्रिक इन द बुक, की अरे माझा बर्थडे कसं होऊ शकतं असं, की खरंच माझा बर्थडे होता. पण खरंच आता बर्थडे होता तेव्हा. तो शी फेल फॉर इट. जानबूझ के उसको लगा कि ट्रिक एंड स्टिल शी फेल फॉर इट, क्योंकि इसको भी बात करना था. खुजली तो तब थी क्योंकि एक हफ्ते में लेफ्ट साइड मारना था, उसके पहले जितना बात कर सकते कर लेते. देन वी स्टार्टेड टॉकिंग एंड देन शी विश्ड मी एंड फिर वी केप्ट फ्लर्टिंग फॉर ऑलमोस्ट अ मंथ. एंड देन उसमें करणार काय ना, कोविड मध्ये मी माझं ऑफिसचं काम घरात अख्खा दिवस घरी बसायचो आणि 1 महिना झाला आणि आय ऍक्च्युअली स्टार्टेड थिंकिंग अबाउट इट. मी सिरियस झालो. पण ही नव्हती झाली सिरियस. ही एक प्राणी होतं, त्याचं नाव ए से शुरू होता है उस प्राणी का और ई पे खत्म होता है, और उसको एसोल भी बोल सकते हैं. तो वो प्राणी था. 1 महीने तुम किसी से बात कर रहे हो. मी सिरियस झालो होतो, कारण की जीवनसाथीवर मी शादी करायला चालू होतो ना. हा खूप सिरियस होता. ही वेगळी गोष्ट करायची तर वेगळ्या ठिकाणीवर जाऊ ना. टिंडर बंबल शंबल. आणि हा अशा परिस्थितीमध्ये होता, हा काश्मीरला बंबल टिंडर पण वापरू. काय करू मग, तिकडे बुरखासला राईट साईड नाही करणार ना. माझ्या जवळ पण AK-47, तिच्या जवळ पण AK-47. एक तर टायगर एंडेंजर्ड. आणि मी याला इतके मूर्खासारखे प्रश्न विचारायचे ना, की तुझ्याकडे कोणती गण आहे, तू म्हणजे काही विचारले. तू कोणाला कधी मारलेस का? आणि हा डॉक्टर ठीक है, वो हिपोक्रेट्स वो थोड़ी बाजू में रखनी पड़ती. सामने वाला मारेगा तो मारना पड़ेगा ना. पण
हा, पण माझं असं होतं, हे बघ माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत आणि माझे पप्पा कधीच नसते हो बोलायला. मला माहिती होतं. म्हटलं आपण 1 महिना अभ्यास करूया, मग आपण बोलूया की नाही माझे पप्पा नाही म्हणत आहे, बाय बाय. कारण का काश्मीरवरून तर मुंबईला कधी येणारच नाही हा, कधीच नाही. मतलब पूरी स्कीम बना रखी थी भाई ने, मतलब गजब. प्राउड ऑफ यू. ये सब जेनेटिक मेरी बच्ची को नहीं जाने चाहिए. थिंग्स आई डू नॉट वांट माय चाइल्ड टू गेट. बट देवाला काहीतरी अजूनच पाहिजे होतं. श्राप दिलं देवाने. काश्मीर मधून लवकर येतो. कश्मीर जाना और पूरी जगह दिखाना सो मग आम्ही ऑलमोस्ट मग आफ्टर 1 मंथ शी सेड नो की ठीक आहे माझे पप्पा कारण एक सेकंड, माझ्या पप्पाने माझी एंगेजमेंट डिसाईड करून ठेवलेली. माझं सगळं म्हणजे त्यांचं हो झालेलं. अँड नंतर आय एम लाईक ओके ठीक आहे, आता ह्याला नाही बोलायचं मला. हा, अँड बट यू वर नॉट रेडी फॉर द एंगेजमेंट. हा, पण नंतर मी रेडी नव्हती एंगेजमेंटसाठी. हाँ, तो फिर नाना हो गया हमारा. एंड मैंने जीवन साथी पे किसी और को राइट सेव किया और भी किया. तर स्टार्टेड मतलब मी त्यांच्याशी माझं बोलणं सुरू झालं. आम्ही दोघे दुसऱ्या लोकांची म्हणजे मी दुसऱ्या मुलांची आणि हा दुसऱ्या मुलींशी बोलत होता आणि आम्ही त्या लोकांबद्दल एकत्र येऊन चुगली करायचो की कारण फ्रेंड्स तर होतोच आम्ही. म्हणजे आमचं खूप छान फ्रेंडशिप झालेली. तर अरे ही अशी भेटली, ही अशी बोलते, मम्मी अरे हा असा आहे, ह्याला कळतच नाही, असं तसं हे ते. मॉन्जिनिसचा केक कोण पाठवतो बड्डेला. हा, someone did it for her. आणि ही स्वतः बेकर आहे ना, तर मी खूप जज केलेलं. कारण नाही, आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट केक्स. कारण का मी केक बनवते. माझ्या भावांनाही माहिती आहे मला एकच बेकरीचा केक आवडतो आणि त्या कोविडच्या पूर्ण काळातही त्यांनी तोच केक घेऊन आलेले. कारण का त्यांना माहिती मी त्यांना शिव्या देईन म्हणून. पण ह्याला पण ती बेकरी माहिती आहे, छान बेकरी आहे, म्हणून मी जज केलेलं. हा, आणि काय झालं की मग ऑलमोस्ट एक वर्ष आम्ही फक्त बोललो. 1 वर्ष नाही, आपण एप्रिल मध्ये बोललो, मग आपण फेब मध्ये भेटलो. हा, मग फेब मध्ये नाही, आपण मध्ये भेटलो. मग नाही ना, कुठे भेटलो मग काय झालं की जून जुलै मध्ये मला फायनली सुट्टी भेटली की मला घरी यायचं होतं. मला फायनली सुट्टी भेटली. आणि ह्यांची सुट्टी म्हणजे अप्रूव्ड सुट्टी. म्हणजे हा तिथून काय म्हणतात त्याला, काश्मीर म्हणजे कॉन्वॉय मधून डायरेक्ट त्याला घरी जायचं असतं. तेव्हापर्यंत त्याचा पूर्ण रोड मॅप असतो. यू कांट गो हिअर अँड त्याचा पूर्ण काय म्हणतात, कारण की तो आम्ही तिकीट करून ठेवतो ना एअर इंडियाची, आणि तो तिकीट क्लेम होते फौजवरून. तर मी तिकीट केली होती श्रीनगर ती दिल्ली नागपूर, आणि मी रिस्क घेतला. श्रीनगर टू दिल्ली टू नागपूर फ्लाईट केली, पण लेओव्हर मुंबईमध्ये होता. आणि किती तासाचा लेओव्हर? 1.5 तास का लेओव्हर. 1.5 तासाच्या लेओव्हर मध्ये माणूस बाहेर आला एअरपोर्टच्या कोविड मध्ये. हा, भेटायचा होता. पण द बेस्ट पार्ट वॉज आमच्या दोघांचं भेटणं काय झालं, बिकॉज मी बँकेत होती त्यावेळेला. तर बँक एम्प्लॉई कार्ड, आणि मग मी फौजी होतो. आम्ही कुठेही फिरू शकत होतो, बाकी सगळे बसा घरात. मग मी माझं बँकेचं कार्ड आणि ह्याचं कार्ड घेऊन आम्ही रिक्षात फिरत होतो. हा, रिक्षावाला पण खूप चांगला भेटला. म्हणजे हिने रिक्षा करून आली होती ती, आणि ती मला पिकअप केला, तिने मला पिकअप केला, आणि तो रिक्षावाला जुहूला गेला. सगळं बंद होता. वी कुड सी द बीच, बट वो वहाँ रेड टेप लगा रखा था. देन हम वापस आए और डोमेस्टिक एयरपोर्ट के पास में रिक्शा वाले ने रिक्शा खड़ी किया, मीटर चालू है, एंड ही लेफ्ट. तो तुम्हाला प्रायव्हसी घ्या, आणि मी पहिल्यांदा भेटतोय. हाँ, आणि ही वाज लाइक भाई ने पूरी प्राइवेसी दी, जो करना है करो. रिक्शा छोड़ के चला गया. दिस कैन ओनली हैपन इन बॉम्बे. हेड्स अप टू मी, बट काही केलं नाही. असं नाही आहे, हे चुकीचं आहे. बट आम्ही त्या ह्याच्यामध्ये एकदा भेटलो आणि तेवढा 1 तास आम्ही फिरलो वगैरे, आणि मग ह्याला परत जायचं होतं. तर मग हा बोलला ठीक आहे आपण नंतर भेटूया कधीतरी. पण अजूनही आमचं लग्नाचं काही नव्हतं की बाबा लग्न करायचंय किंवा नाही करायचं, असं काही नव्हतं. बट या वी मेट एज फ्रेंड्स एंड देन आई लेफ्ट. उसके बाद देन वी स्पोक ऑन द फोन. तो शी सेड कि फॉर हर करियर वॉज इम्पोर्टेंट, जो मुंबई में इसका करियर था. फॉर मी गोइंग बैक टू फैमिली वॉज इम्पोर्टेंट, एंड मैं एमपी में रहने वाला था. शी वांटेड टू लिव इन मुंबई. तो उसकी वजह से वी सेड कि वी पार्टेड वेज. हमारे सामने कुछ भविष्य नहीं है साथ में,
तो लेट्स बी फ्रेंड्स। और फिर वो हमारा वो जीवन साथी राइट स्वाइप और उसके साथ एक दूसरे की चुगली करना वो तो चालू था। ते तर रोजचं काम होतं रात्री. देन व्हॉट हॅपेंड इज की फेब मध्ये परत फेब मध्ये मला सुट्टी भेटली, जनवरी मध्ये मला सुट्टी भेटली 45 डेजची. म्हणजे 45 डेज लाइक ह्यूज फॉर आर्मी पीपल इट्स लाइक ह्यूज. हाँ, तो 60 दिन की एक साल में छुट्टी मिलती, मुझे 45 डेज की उन्होंने छुट्टी दे दी एक साथ मेरे कमांडिंग ऑफिसर ने. तो मैं जब वापस जा रहा था तो मैंने वापस से प्लान बनाया, नागपुर से फ्लाइट पकड़ेगा, नागपुर से मुंबई, मुंबई में 36 आवर्स का लेओवर, सेम पीएनआर पे मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू श्रीनगर. आणि तेव्हाही म्हणजे माझे पप्पा तर फुल ह्याच्यामध्ये होते की 2021 मध्ये तिचं लग्न करायचं, काहीही असू दे. त्यांनी म्हणजे दुसरी एंगेजमेंट फिक्स केली, दुसरे लड़के से दुसरी एंगेजमेंट. आणि ते फिक्स होतं, म्हणजे फिक्स आमची जे तारीख वारीख निघालेली घरी असं झालेलं सगळं फिक्स होतं. आणि त्याच्यामध्ये हा बोलला अरे मी येतोय, आपण मेरी बारी. सो आई आस्क्ड हर, मैं आ रहा हूँ, कहीं चलने का प्लान बनाएंगे. मैं तो पत्थर उछाल के देख रहा था, उछल गया, लग गया, आसमान फूट गया तो अच्छी बात है. एंड पत्थर उछाला एंड शी सेड यस. मैंने बोला किधर जाएंगे, बोलती अलीबाग. उसने खुद ने अलीबाग का प्लान बनाया, होटल बुकिंग करी, सब कुछ करी, मेरे को कुछ नहीं करना पड़ा. आप देख रहे हो लड़की कितनी समझदार है, कुछ नहीं करना पड़ा. एक सेकंड, मुंबई मधून कुठे बाहेर जायचंय तर मी लोणावळा वगैरे तर जाणार नाही. द फर्स्ट थिंग आय लव्ह बीचेस. म्हटलं चला आपण मच्छी पण खाऊया अलिबागला, मस्तपैकी बोंबील वगैरे सगळं मिळेल आणि बीच वगैरे पण होईल आणि फिरणं पण. म्हटलं चला. आणि ह्याचे फ्रेंड्स ऑलरेडी तिथे होते. दॅट वॉज नॉट रिलेव्हेंट टू दिस. आम्ही भेटलोच नाही. दॅट वॉज नॉट रिलेव्हेंट. तर मी परत मुंबईला श्रीनगर टू दिल्ली, नाही नागपूर टू मुंबईला लँड केलं. ठीक आहे, हा. मुंबईमध्ये लँड केलं आणि हिने काय केलं, हिने एक कुकीज बनवून आणले. ठीक आहे, तो हिने कुकीज बनवून आणले आणि आम्ही दोघी गेलो. रोरो केली होती का? रोरो नव्हती, तेव्हा रोरो नव्हती, तेव्हा ती नॉर्मल फेरी जी असते हा, मांडवावरून फेरी, गेटवे आणि मांडवाची फेरी मांडवाची घेतली होती. तर फेरी मध्ये बसून आम्ही अलिबाग गेलो, 24 तास तिकडे थांबलो, मग परत आलो. मग बट आम्ही तेवढ्या ह्याच्यामध्ये भरपूर एकमेकांना एकमेकांबद्दलचे ॲस्पिरेशन्स, हाऊ ही इज ॲज अ पर्सन, हाऊ आय एम ॲज अ पर्सन. माझं 2-3 गोष्टी होत्या की तो माणूस ट्रॅव्हलमध्ये कम्पॅटेबल पाहिजे. अँड एक माणूस 24 आवर्स कधीही प्रिटेंड करू शकत नाही. अँड हुएवर इज गेटिंग मॅरिड, आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट, सोसायटल प्रेशरमध्ये येऊन वगैरे लग्न करत असाल ना तर त्या माणसाबरोबर 2 दिवस कुठेतरी फिरायला जा. कारण का एक असा पॉइंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तरी तुमचं टेम्पर लूज कराल त्या माणसावरती, किंवा तो तरी तुमच्यावर करेल, काहीतरी होईल. म्हणजे डिस्क्लेमर, सेफ माणूस के साथ. हा, सेफ म्हणजे तुम्हाला सेफ्टी बिंग प्राईम. आणि एकटं असं जाऊ नका, सांगा 2-3 जणांना, त्यांचे डिटेल्स वगैरे द्या. बट यू हॅव टू एक अख्ख्या 24 आवर्स किंवा जेवढा ह्याच्यामध्ये एक असा पॉइंट येईल ज्याच्यावर तुम्ही चिडाल किंवा तो चिडेल. अँड इट इज समथिंग की तुमच्यासाठी ते रेलेव्हंट आहे की नाही, और हाऊ ही रिॲक्ट्स टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन, बेसिकली ते. एंड देन वी रिटर्न आफ्टर 24 आवर्स. जब मैं इसको, हमने टैक्सी पकड़ी और वापस आए हम, तो आई प्रपोज्ड हर. जब ये टैक्सी से नीचे उतर रही थी, गेट खोला. यू प्रपोज्ड मी ऑन इन फ्रंट ऑफ गेट दिस CST स्टेशन. आपण कॅबमध्ये होतो आणि समोर CST स्टेशन होतं. अँड दॅट टाइम ही आस्क्ड मी की तू माझ्याशी लग्न करशील. नाही, त्यांना हे विचारलं तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस. दिस वॉज व्हेन विल यू मॅरी मी, नॉट विल यू मॅरी मी. सो या. एंड देन उतरते हम वापस इसके घर के पास पहुंचे. एंड देन व्हेन आई ओपन द डोर, ये गाड़ी से उतर रही थी टैक्सी से. देन शी सेड कि यस, we should give this a try. Try भी नहीं, we should make this happen. And then ये घर चली गई. This was the whole thing. And तो इससे ही पता ये चलता है हम एक्चुअल में हाँ बोलने के पहले एक दूसरे को सिर्फ एक बार मिले थे इफेक्टिवली. नाही, 2 बार. जून में. जून मध्ये एकदा भेटलो आणि सेकंड टाइम वॉज इन अलिबाग. दॅट्स इट. आणि 2 बार में हमने हाँ बोल दिया. आपण आम्ही 1 वर्ष बोलत होतो सतत. काय करतो, भेटू शकत नव्हतो बिकॉज कोविड होता. पण आम्ही डेली बोलायचं की
यु नो 2-3 तास. 2-3 तास की काय आहे, कसं आहे कसं आहे समज. एंड आई गेस वो जो 1 साल का पीरियड था दैट वाज इम्पोर्टेंट, क्योंकि जब भी मैं किसी से मिल रहा था ओव्हर जीवन साथी अँड शी विल ऑल्सो शेअर द सेम व्ह्यूज, तेव्हा काय होत होता की जे काही ते अपोजिट माणूस होता या हूसोएवर वाज इट, वो पर्सन, तो वो अपना बेस्ट बता रहा था. लाइक वो अपनी क्रेडेंशियल्स बताएगा, क्वालिफिकेशंस बताएगा, मैं ये करता हूँ, ये करती हूँ, हॉबीज ऑन पेपर जो भी होगा वो अपना इंसान अपना बेस्ट ही बताएगा ना. ये तो नहीं बताएगा यार कि मैं नींद में घूरता हूँ, या फिर मेरे को नींद में चलने की आदत है, या फिर मैं ट्रैवल करता हूँ, मेरे को कार चलाना नहीं आता, या फिर मैं उल्टी कर देती हूँ कार में बैठ के. नहीं तेरा नहीं, नॉट पर्टेनिंग टू हर. तो नींद में घूरने की मेरे को आदत है आणि मी झोपेत चालायची. हाँ, तेव्हा सांगितलं नव्हतं ते. तो इंसान अपना अच्छा ही बताता है. You have to accept the bad side of it. And then you marry, और उसके बाद क्या होता है, फिर शादी के बाद पता चलता है कि यार गीला टॉवल बेड पे रख दिया तो इसको प्रॉब्लम है, जूते पूरे घर में जूते पहन के घूम रहे हैं, तो वो सारी चीजें बाद में प्रॉब्लम आती है. तो ये हमारे केस में निकल चुका था, बिकॉज हम इतना अच्छे से बात कर रहे थे, हम दूसरों की चुगली करते करते इतना क्लोज हो गए थे की देयर वॉज नथिंग हिडन बिटवीन अस. मला माहित होतं ह्याला काय ह्याचे नॉन सो बेस इट्स ऑल अबाउट नॉट गुड थिंग्स अबाउट इच अदर बट युअर नॉन नेगोशिएबल्स. तर ह्याच्यासाठी आणि माझ्यासाठी एक प्राईम नॉन नेगोशिएबल हे होता की आम्ही आमच्या दोघांच्या फॅमिलीला रिस्पेक्ट देणार. म्हणजे सी वाद विवाद हे सगळं होत राहतं, म्हणजे दॅट इज टेम्पररी अँड दॅट्स पार्ट अँड पार्सल. आणि जर का तुमच्यात नाही होत तर तुमची खूप सुपरफिशियल फॅमिली असं मला वाटतं. तर ते बाजूला ठेवूनही तुम्ही माझ्या फॅमिलीला किती रिस्पेक्ट देता आणि मी त्याच्या फॅमिलीला किती रिस्पेक्ट देते हे आमच्या दोघांवरती खूप होतं. आणि आजही असं बघायला गेलं तर मी ह्याच्या फॅमिलीला इक्वल रिस्पेक्ट देते आणि हा तेवढीच रिस्पेक्ट माझ्या फॅमिलीला देतो. अँड दॅट वॉज बोथ ऑफ आर नॉन नेगोशिएबल्स की हा बघ दिस वॉज इट. एंड देन वी ट्राइड, शी ट्राइड. मेरे वाले में तो मानी जाते, मेरे वाले अच्छे लोग, मेरे वाले अच्छे लोग. मग माझे पप्पा बोलले कारण एंटर अमरीश पुरी. आता अनुभव खेर झालेले आहेत ते. बट तर मी खूप असं सगळं करून पहिलं आजूबाजूवाल्या लोकांना, म्हणजे माझा भाऊ, माझी आत्या, माझी मम्मी सगळ्यांना सांगून मग मी लास्ट माझ्या पप्पांना सांगितलं की असं असं आहे, असासा मुलगा आहे, असं असं आहे. इज लाईक तुझं तर ऑलरेडी मी ठरवलेलं आहे, काय करायचं म्हटलं ते तोड. तर ते सगळं झाल्यानंतर मी म्हटलं की नाही, मी खूप खूप क्लिअर सांगितलेलं त्यांना की पळून जाऊन वगैरे मी लग्न करणार नाही. दॅट इज नॉट समथिंग विच आय विल डू. सेम. हां, ते बघाने वाला था ही नाही, कधीच नाही. आणि हे सगळ्यात मूर्ख काम आहे जर का तुम्ही कराल तर, बिकॉज तुमच्या पेरेंट्सला तुमची जास्त काळजी असते. सो मी त्यांना सांगितलं की ह्या मुलाशी मला लग्न करायचं आहे. बोललं की तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन करा, जे करायचं ते करा. आफ्टर अपॉन सॅटिस्फॅक्शन मी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार नाही जर का सगळं व्यवस्थित निघालं, बट मी ह्याच मुलाशी लग्न करेल. पण मग तुम्ही बघून घ्या, पण मी पळून जाऊन हे सगळं काहीही करणार नाही. अँड मग इसमें एक पैरेलल एक स्टोरी चल रही है. मैं अक्टूबर, नवंबर, दिसंबर 2016 जब मैं तुरंत फौज ज्वाइन किया था, मैंने उसी साल फौज ज्वाइन किया था, तो मैं कुछ टाइम के लिए मुंबई आ रखा था. एंड मुंबई में जिस यूनिट में मैं पोस्टेड था वहां पे एक सीनियर क्लर्क थे, आई विल नॉट नेम हिम. तो विच इज माय मामा. हाँ, सगळे मामा ससुर है. तो सीनियर क्लर्क थे. अब मैं उस यूनिट में नया ऑफिसर था, मैं सबसे बात करता था. आई यूज्ड टू लाइक रोम अ लॉट, टॉक टू अ लॉट ऑफ पीपल, एंड बिकॉज मैं डॉक्टर था तो सब लोग आके मुझसे मिलते थे. अब वहां पे मैंने कुछ अच्छे कर्म किए होंगे, अच्छा नाम बनाया होगा कि 5 साल बाद 2021 में इसके पापा ने वो मामा से पूछा कि यार ये जो लड़का है इसके बारे में पता करो, ये ओरिजिनल में ये फौजी है या नहीं है, कहीं कोई स्कैमस्टर तो नहीं है. बिकॉज इट इज द मोस्ट कॉमन मॉडस ऑपरेंडी. सामान बेचना हो या लड़की पटाना हो, इट्स द मोस्ट कॉमन कि फौजी बनाते थे. तो उन्होंने पता किया और मामा ने बताया कि लड़का आया था, लोगों ने बताया है कि लड़का अच्छा है वगैरह वगैरह, सब कुछ अच्छा बताया. तो हे मला माहित नव्हतं. हाँ, मामा ने मुझे बाद में स्टोरी बताई ना. तो मामा को मेरे ससुर ने क्या बोला था कि प्रियंका को बता दे कि लड़का बेकार है और लड़का झूठा है. मतलब रियल अमरीश पुरी इनकारनेटेड. ही इज अ लॉयर. वकील आहेत ना, त्यांनी स्टोरी फिरवली. हाँ, स्टोरी बना दिया भाई ने कि मैं झूठा. आणि एक सेकंड, माझा मामा आणि मी, हे माझा मामा माझ्यासाठी ऍज अ फ्रेंड आहे माझा मामा. माझ्या मामाने सेकंड फोन मला केला. पप्पांनी मला असं सांगितलंय करायला, काय करू. म्हटलं तू थांब,
मग मी पूर्ण स्टोरी फिरवली की तुम्ही त्याला असं का सांगितलं करायला. मामाचा तर फोन आलेला. मामा तर बोलला चांगला मुलगा आहे, असं आहे तसं आहे. नाही नाही तो काही बोलतोय. काही म्हटलं नाही, मामाने सांगितलं चांगला आहे. मग माझी आत्यामध्ये पडले, मग माझा भाऊ, मग माझी मम्मी, मग सगळेजण. आणि मग एक दिवस डेट निघाली, मुलाला बोलवा. हा. मग मी नेक्स्ट छुट्टी मध्ये, लाइक मेरी हर छुट्टी 4 से 5 महीने की बात है. या तो एवरी इंसिडेंस व्हेन वी आर मीटिंग तो 4 से 5 महीना. तो फिर हमारी थर्ड मीट हुई जब मैं इसके घर पे मिलने के लिए आया. आणि तेही एक सेकंड, बिकॉज माझी सासू नाहीये आणि माझे सासरे जे आहेत त्यांना थोडा ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे. ही इज फिट अँड फाईन, बट त्यांना एवढं ट्रॅव्हल जमत नाही आणि कोविड होता तर आम्हाला चान्स नव्हता घ्यायचा. म्हणून हा एकटा माझ्या आई वडिलांना भेटायला माझ्या घरी आलेला आहे, एकटा. तो मैं कश्मीर से सीधे लैंड किया मुंबई इस बार, और फिर मैं मिलने गया. सब कुछ अच्छा रहा, बढ़िया रहा. और बस एक चीज मुझे उसकी याद है वहां उस इंसिडेंट की, कि मेरे को पापा ने बोला कि मयूर तू कब जा रहा, मैं तेरे लिए ओला बुला देता हूँ. मयूर तू कब जा रहा, मैं तेरे लिए ओला बुला देता हूँ. मयूर जी आप कब जा रहे हो, मैं आपके लिए ओला बुला देता हूँ. मैं सोच रहा हूँ ये मेरे ससुर बनने वाले हैं, ये मेरे को भगा क्यों रहे हैं इतना सारा. इट इज हिज लव लैंग्वेज. ये मेरे को बाद में पता चला कि वो इतनी ख्याल रख रहे थे कि बेटा तू सही से टाइम पे घर पहुंच जा, या होटल पहुंच जा. एक्झॅक्टली. हिल्टन विल्टन बुक कर रखी थी मेरे लिए तब तो टाइम पे तो होटल पहुंच. पण माझ्या पप्पांचं हे असं आहे की घरी कोणीही आलंय हु डज नॉट बिलॉंग टू उसको घर भेज देते. नाही. सो आमचा ड्रायव्हर त्याला सोडायला जाईल आणि त्यावेळेला ड्रायव्हर नव्हता बिकॉज तोही कोविडमध्ये त्याच्या गावी वगैरे गेलेला. तर ही वॉज व्हेरी कन्सर्न की आता कोविडच्या ह्याच्यामध्ये हा घरी कधी पोहोचणार, म्हणजे हॉटेलवरती कधी पण. तर ही वॉज आउट ऑफ कन्सर्न, पण त्यांना ते समजवता येत नाही. तू घरी तू कधी आपण जाओगे आप कब जाओगे. हे मला हकलवतात का. I did not say it outright. आपण मला नंतर हकलवतात. हाँ, मुझे पसंद नहीं आया. क्या क्या हो गया, क्यों ऐसे भगा रहे. फिर दैट हैपेंड, मैं घर चला गया. मैं 1 हफ्ते के लिए छुट्टी आया था क्योंकि इससे मिलना था. मैं वापस कश्मीर चला गया. अब इसके घर वालों ने मुझे पसंद कर लिया, बाकी सबको पसंद ही था. पप्पा वाज लाइक हाँ लड़का अच्छा खासा है, दिखता है, लंबा चौड़ा, डन. अब मेरे घर पे इसको मिलाना है. मैं तो आ नहीं सकता, मेरी तो छुट्टी एग्जॉस्ट कर रखी है. तो ये अपने मम्मी पापा, मम्मी थी क्या, मम्मी थी, मामा, मम्मी, मामा एंड पप्पा. पप्पा, ये चारों लोग छिंदवाड़ा गए. नागपूरवरून आम्ही नागपूरला गेले, MP. मग छिंदवाड़ा एमपीला गेले. अँड मी कश्मीर मध्येच, ठीक है. तो ये जब छिंदवाड़ा गई, ये मेरी पूरी फैमिली से मिल रही है. मेरी वहां पे फटी हुई है क्योंकि ये मेरी फैमिली से पहली बार मिल रही है. आणि हा नाहीये. एंड मी नहीं, मतलब कोई फायर फाइटिंग म्हणजे करने के लिए भी नहीं माझे है. सासरे, माझे दीर, माझी भाभी एंड त्यांचा बच्चू, आम्ही सगळे. हा. तो दे मेट, क्लैश ऑफ टाइटन वाइटन हुआ, सब अच्छा कुछ निकल गया. एंड देन उसके बाद ये लोग घर चले गए. तब जब मेरी जान में जान है कि हाँ एक सेकंड, ह्याच्यामध्ये हे कोणालाच माहित नाहीये. त्यावेळेला मयूरचं काहीतरी काम होतं आणि त्याला 1-2 दिवसासाठी बॉम्बेला पोस्ट त्याचं काहीतरी कामाचं होतं. म्हणून तो त्याच दिवशी, ज्या दिवशी आम्ही येणार होतो त्या दिवशी तो बॉम्बेला होता. अँड मी लँड झाले, मयूर लँड झाला इन बॉम्बे त्याच दिवशी. अँड देन आम्ही भेटलो अँड नेक्स्ट 2 दिवसानंतर तो परत श्रीनगरला गेला. हाँ, तो अभी टोटल हमारी 4 ही मुलाकात हुई है अब तक, और हम दोनों ने एक दूसरे के घर पे बता दिया शादी फिक्स करने की बात होगी. फिक्स आहे सगळं. ठीक है. 5वीं मुलाकात वॉज इन एंगेजमेंट, एंगेजमेंट. ऑन द एंगेजमेंट सेरेमनी. तो हमने सीधे एंगेजमेंट में हमको एक दूसरे को साथ में मिले. एंड देन दिस इज एंड ऑफ पार्ट 1. पार्ट 2 के लिए देखते रहिए. लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. बिकॉज पार्ट 2 मध्ये भरपूर काही. अब तो मसाला आएगा ना, क्योंकि कारण की 2 कल्चर क्लॅश होणार आहे हो, आता. आता ते सगळं स्टार्ट झालं आणि नंतर आमचं कल्चर एकदम वेगळं, ह्यांचं नॉर्थचं कल्चर वेगळं. सो आमचं त्याच्यामध्ये पण थोडं फिसकटलेलं. बट ह्याच्यासाठी तुम्ही पार्ट 2 बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रियंका. मी प्रियंका आहे. नमस्कार, ही प्रियंका.